बायबल उघडा. शमूएल, पहिले शमूएल याचा 22वा अध्याय, पहिलं, दुसरं, तिसरं वचन कोणीतरी वाचा. 1 शमूएल 22, 1, 2 आणि 3. जीसस, तुम्हाला माहितीये दाविदाला राजा म्हणून अभिषेक करण्यात आला होता. शमूएलाने शिंगामध्ये तेल घेऊन परमेश्वर म्हणाला, जा इशायाच्या घरी, मी सांगतो त्याला अभिषेक कर. 8वा पुत्र इशायाचा दावीद, त्याला अभिषेक करण्यात आला होता, त्याला निवडण्यात आलं होतं. त्याच्यानंतर तो महालामध्ये सुद्धा पोचला होता. आता काय झालंय, त्याने गल्ल्याथाला हरवला आहे आणि तिकडे काय झालंय, जो शौल त्या इस्रायलचा पहिला राजा, त्याची मुलगी मिखल हिच्याशी त्याचा विवाह झालाय, तो पूर्ण त्या राज्याचा जावई झाला आहे. ओके, शौलाचा जावई झाला आहे. आणि असं झालंय की दाविदाने अनेक युद्ध जिंकली, अनेक पराक्रम केले आणि ते सगळे लोक ना त्या शहरातली, त्या यहुदा नगरातली, यरुशलेमेतली, इस्रायल मधली लोक जी आहेत ना ती दावीद करू लागलेत आणि शौलाला ही गोष्ट सहन होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. शौलामध्ये जो इगो, जो जेलसी, जे बिटरनेस आहे, त्याच्यामध्ये जे कटुपणा आहे, त्याच्यामध्ये जी जेलसी आहे ती ना अशी बाहेर यायला लागली आणि तो दाविदाला मारायसाठी पाहत आहे. तुम्हाला माहितीये राजा म्हणून तो नियुक्त केल्यानंतर सुद्धा परमेश्वर स्वतः शमूएलाद्वारे 2 वेळा म्हणाला की देवाने तुला तुझ्या सिंहासनावरून झुगारून दिलंय, देवाने तुला नाकारलं आहे, परमेश्वराने तुझं सिंहासन तुझ्या सोबत्याला एकाला दिलंय, तुझ्या सोबत्याला. प्रेज द लॉर्ड. सो ऑलरेडी त्याला माहितीये की देवाने नाकारलंय, तरी सुद्धा मी राजा आहे म्हणून हा जो गर्व त्याच्यामध्ये आहे ना, तो गर्व त्याला शांत बसू देत नाही. आणि काय झालंय माहिती, तो दाविदाला मारायचा प्लॅन करतोय. तुम्ही ना जर 1 शमूएल याचा 18, 19, 20, 21 हे अध्याय वाचल ना तर तुम्हाला कळेल की काय होतंय, की हा जो दावीद आहे ना तो स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळतोय, कारण शौल जिथे बघेल तिकडे दाविदाला मारण्यासाठी त्याच्या मागे पळतोय. आणि सगळीकडच्या लोकांना त्याने सांगितले की दावीद कुठे लपलाय मला सांगा, दावीद कुठे असेल तर मला सांगा, मी इस्रायलचा राजा आहे, माझ्यासोबत तुम्ही फितुरी करू नका. आणि दावीद जो आहे ना झाडांमधून, गुहांमधून, विवरांमधून, गढीमधून, इकडून तिकडून सगळीकडून तो लपून लपून फिरतोय. त्याला ना कुठेच लपण्याचं स्थान नाही. जर एक्झॅक्टली नाही का 22व्या अध्यायाच्या आधीचा जर तुम्ही अध्याय वाचला तर तुम्हाला कळेल, एकदा तर दावीद शौला पुढे पळून जातो आणि तो काय करतो माहितीये का, तो आखिश याच्याकडे जातो. आखिशाचे सेवक सुद्धा ना दाविदाला काय म्हणतात की ज्याच्याविषयी म्हणायचे शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, हाच तो दावीद आहे का. आणि तिकडे स्वतःला वाचवण्यासाठी दावीद काय करतो माहिती का, कारण त्या आखिशने ऐकलंय की दाविदाविषयी बोलतात शौलाने तर हजारो मारले, दाविदाने लाखो लोकांना मारलं. आणि दावीद खूप नाचत गाजत नाही का, देवाचा नाही का कोश घेऊन आला होता, हा बागडणारा दावीद आहे, हा तोच दावीद आहे का. कारण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथे दाविदाला काय करावं लागलं माहिती, त्याला वेड्याचं सोंग घ्यायला लागलं. दाविदाने काय केलं, मी वेडा आहे, मला समजत नाहीये, अशा प्रकारे ऍक्टिंग केली, लाड गाळू लागला, काहीतरी विचित्र वर्तणूक करू लागला, जेणेकरून तो जो आखिश तिकडची जी लोक आहेत ना ते समजतील हा तर वेडा झालेला आहे, आपण ह्याला काय करणार, वेड्या माणसाला कोण मारणार. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे दाविदाने नाही का स्वतःला वेड दाखवलं तिकडे. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीत दाविदाला राहावं लागलं, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये त्याला जगावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आणि नाही का तो म्हणाला शेवटी, हा वेडेचार करणाऱ्या माणसाला माझ्याकडे काय आणले, असा मनुष्य काय माझ्या घरामध्ये आणि दाविदाला हाकलण्यात आला. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्याने त्याचा जीव वाचवला. पण जेव्हा तिकडून तो निघतो, 22 सांगतं, वचन सांगतं, बायबल सांगतं, 1 शमूएल 22 याचं पहिलं वचन, दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये अदुल्लाम हा शब्द माझ्यासाठी नाही का, आय हॅव रेड, ओके, मी ह्याच्या आधी वाचलेले, परंतु ना मी कधी यावर स्टडी केलं नव्हतं. बट फ्रॉम सिन्स yesterday होली स्पिरिट वॉज कंटिन्युअसली की स्टडी दिस वर्ड, स्टडी दिस वर्ड, स्टडी दिस वर्ड. आय वॉज लाईक, मी थोडस विचार करत होते, नाही एवढं काय ह्या शब्दामध्ये, लिटरली मी होली स्पिरिटच्या आवाजाला नाही म्हटलं. नंतर मग पवित्र आत्मा म्हणाला नो, असं एक ना असं इतकं जसं काही कोणी नाही का एकदम निक्षून सांगते की आता सांगितलं ना कर दे. आय स्टार्टेड स्टडिंग दिस वर्ड, की काय आहे हा दुलाम, किती ठिकाणी बायबलमध्ये लिहिलंय, कसं मिळालंय, काय आहे ही जागा. प्रेज द लॉर्ड. आपला 3 दिवसाचा संदेश जो आहे तो ह्या अदुलाम, ह्या गुहेबद्दल, ह्या केव्ह बद्दल, ह्या प्रोसेस बद्दल आपला असणार आहे. प्रेज द लॉर्ड. स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. मी तुम्हाला सांगते तुमचं जीवन बदलणारा नाही का हा संदेश ठरेल आणि तुम्ही काही गोष्टी शिकाल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो अदुल्लामच्या गुहेमध्ये दावीद लपलाय. एक जागा आहे, ओके, त्या जागेचं नाव आहे अदुल्लाम. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या गुहेला सुद्धा अदुल्लामाची गुहा असं म्हणतात. तिकडे केव आहे, त्या दगडांमध्ये, त्या गुहेमध्ये जाऊन दावीद लपला आहे. आणि बायबल सांगते की अदुल्लाम वॉज एन्शंट बिब्लिकल सिटी ऑफ रेफ्युज, जिथे लोक शरण घ्यायचे, जिथे लोक नाही का रेफ्युजी म्हणून राहायचे, किंवा बायबल मधलं नाही का एक रॉयल सिटी होतं. कनानी लोक ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला अभिवचन दिलं, मी तुला कनान देशामध्ये पाठवेल. सो कनानी लोकांची एक जागा आहे, कनानी लोकांचा एक प्रदेश, एक प्रांत आहे जिथे कनानी लोक राहायचे. त्या अनेक जागांपैकी एक नाव आहे अदुल्लाम. सो अदुल्लाम ही जागा, परमेश्वर म्हणाला होता की प्रॉमिस लँड मी देईन, मी कनान ही जागा देईल. मोशे त्यांना प्रॉमिस लँड पर्यंत घेऊन गेला, यहोशवाने चालवलं. यहोशवाने 31 राज्य मिळवली, 31. हालेलुया. त्याच्यापैकी एक प्रांत आहे अदुल्लाम, त्याच्यापैकी एक जागा आहे अदुल्लाम. तिकडच्या कनानी लोकांना, तिकडच्या सगळ्यांना हरवण्यात आलं. कनानी लोकांचं हे रॉयल सिटी होतं, प्रतिष्ठित शहर होतं हे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर यहोशवाने तिकडच्या सगळ्या लोकांना हरवलं आणि हा प्रांत त्याने मिळवून घेतला. प्रेज द लॉर्ड. हा कनान देश त्याने मिळवून घेतला, कारण परमेश्वर यहोवा याने अब्राहमाला अभिवचन दिलं होतं. आणि ही जागा कोणाची झाली माहिती, आता इस्रायलच्या संतानाची झालीये. परमेश्वराने जे प्रॉमिस लँड म्हटलं होतं ना, त्या अभिवचन दत्त भूमीपैकी एक जागा आहे अदुल्लाम. आणि तुम्हाला माहितीये ही जागा इस्रायलच्या 12 कुळांपैकी ना यहुदा वंशाला देण्यात आली. दॅट्स वाय दिस प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. यहुदा वंशाला देण्यात आली. परमेश्वर यहुदा वंशातून आला, दावीद यहुदा वंशाचा आहे. प्रेज द लॉर्ड. जुडा, यहुदा म्हणजे स्तुती, प्रेज. हालेलुया. सो ही जागा कोणाला मिळाली माहिती, वारसा हक्काने ही जागा यहुदा, ओके, जुडा, द ट्राइब ऑफ जुडा गेन और दे रिसीव दिस लँड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोशवा याचा 12वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. प्रेज द लॉर्ड. यहोशवा याचा 12वा अध्याय 7 पासून पुढे मी तुमच्यासाठी वाचते. पहा, यहोशवा इथे दिलंय 7वं वचन. यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोऱ्यातील बालगादापासून सैरास जाणाऱ्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राज्यांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्रायल लोक यांनी मोड केला ते हे. ओके, आता कुठून कुठपर्यंत, सो त्या डोंगरापर्यंत जेवढे वेगवेगळे राजे होते, जेवढे कन्हानी लोकांनी त्यांचे वेगवेगळे राजे होते, तर जे एक 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 प्रांत, प्रदेश, शहर यहोशवा आणि इस्रायलची संतान यांनी मिळवलं, त्याची लिस्ट दिली आहे. यहोशवा 12 पासून 12वा अध्याय 7 पासून 24 पर्यंत. प्रेज द लॉर्ड. हे जर सगळे प्रदेश तुम्ही वाचले ना, तर तिकडे एक नाव येतं. हालेलुया. ह्या सगळ्यांमध्ये नाही का अदुल्लाम म्हणून एक नाव आहे. प्रेज द लॉर्ड. 15वं वचन. लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा, प्रेज द लॉर्ड, या सगळ्यांना हरवलं. आणि हे एवढे प्रदेश, हे 31, ओके, एकंदर 31 राज्यांना हरवून 31 राजांचं राज्य इस्रायलाची संतान आणि यहोशवा यांनी मिळवलंय. प्रेज द लॉर्ड. सो एक राज्य, एक रॉयल सिटी आहे अदुल्लाम. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अदुल्लाम याचा जे हा एक हिब्री भाषेतील शब्द, ओके, इब्री शब्द आहे, हिब्रू वर्ड. अब्दुल्लामचा अर्थ काय होतो माहितीये का, रेफ्युज, शरण स्थान, ओके, जिथे लपून राहतो ती जागा. और आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर रिट्रीट सेंटर बोलू शकता तुम्ही. खूप वेळा ख्रिस्ती रिट्रीटला गेले असाल, वेगवेगळे नाही का युथ रिट्रीट असतं किंवा वेगवेगळे प्रेयर रिट्रीट असतं, ओके, वेगवेगळे म्हणजे जिथे 5-10 दिवस किंवा नाही का 3-4 दिवस लोक जातात, राहतात आणि वचन शिकतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. देवाचं वचन, स्तुती, आराधना, प्रार्थना, या गोष्टी. सो व्हॉट इज रिट्रीट सेंटर, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, ज्या ठिकाणी तुम्ही नाही का जाताना एक व्यक्ती असता, येताना एक वेगळं व्यक्ती बनून येतं. ओके, सो अदुल्लाम, द मिनिंग ऑफ द अदुल्लाम याचा ना इब्री भाषेमध्ये अर्थ होतो रेफ्युजी, शरणस्थान, रिट्रीट किंवा जस्टिस ऑफ पीपल, परमेश्वराच्या लोकांचा न्याय. प्रेज द लॉर्ड. हे 3 अर्थ लक्षात ठेवा. रेफ्युज, रिट्रीट, जस्टिस ऑफ पीपल और द प्लेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, अशी जागा जिथे रूपांतर केलं जातं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अदुल्लाम ही कनानी लोकांचं एक नाही का शहर होतं, रॉयल सिटी होतं, आणि ज्याला यहोशवाने आणि इस्रायलाच्या संतानाने हरवलं, तिकडच्या राजाला हरवलं. हा प्रांत नंतर यहुदाला देण्यात आला, यहुदाच्या कुळाला देण्यात आला, त्या वंशाला हा मिळाला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस शौलापासून दावीद पळाला, तर दाविदाने काय केलं नंतर, तो ज्यावेळेस ह्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी आल्यावर या गुहेमध्ये तो लपला होता. प्रेज द लॉर्ड. दुसरं वचन आपण वाचूया, 1 शमूएल 22. अदुल्लामाच्या गुहेत हा गेला, हे ऐकून त्याचे भाऊ, त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याचकडे गेली. कोण? दावीद, त्याचे भाऊ,
त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे, असे नाही का, एकूण 400 लोक, ऑलमोस्ट 400 पीपल, ही लोक कुठे गेली? दाविदाच्या मागे मागे त्या गुहेमध्ये गेली. प्रेज लॉर्ड. तिकडे 1-2 दिवस नाही, बरेच दिवस दावीद राहिला होता. ओके, ही वेटेड देअर, ही वॉज वेटिंग ऑन द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं हे सगळे लोक, त्याच्या बापाची घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याचकडे गेली. आणि कोणती माणसे गेली? ही जी माणसं गेली, 400 माणसं होती. ती कोणती माणसं होती माहिती? विपन्न, कर्जबाजारी आणि जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्यापाशी जमा झाले. प्रेज द लॉर्ड. ही जी 400 माणसं होती ना, ती कोण होती माहिती? विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. The people who were distressed, the people who were indebted, the people who were discontented, the people who were broken, जे तुटलेले होते, जे खचून गेलेले होते, जे कर्जात डुबलेले होते, जे जीवनामध्ये हरले होते, लूजर होते, ज्या लोकांकडे नाही का आता करण्यासाठी काही नव्हतं, ज्यांच्याकडे मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता, ज्यांना माहित नव्हतं ह्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, ज्यांना माहित नाही की आता इथून बाहेर कसं पडायचं, ते कोणाकडे गेले? त्या अदुल्लामाच्या गुहेमध्ये दाविदाकडे गेलेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विचार करा, दावीद स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळतोय. त्याला स्वतःच नाही का जीवाची शाश्वती नाहीये. दावीद कमजोर नव्हता, तो घाबरला म्हणून पळत नव्हता. दाविदाने नाही का एका दगडाने त्या पलिष्ट्याला, जो गल्ल्यात आहे, त्याला पाडलं होतं, शौलाला. सो अशी लोक दाविदाकडे आली होती, ज्या लोकांकडे जीवनामध्ये आता काहीच राहिलं. ते स्वतःच त्रासलेले होते, स्वतः कंटाळलेले होते. फेल्युअर, कर्जबाजारी, अपयशी झालेले, लूजर ज्यांना म्हणतो नाही का, समाज सुद्धा त्यांच्याकडे लूजर म्हणून पाहत असेल, अशी लोक दाविदाकडे आली होती. दावीद घाबरून पळत नव्हता. दावीद एका अभिषिक्ताचा सन्मान करतो. दावीद नात्याला महत्व देतो. दाविदाला माहितीये राजा आणि देवाचा निवडलेला अभिषिक्त याचं स्थान काय, म्हणून दावीद पळत होता. त्या शौलाचा वध करायला, त्याला मारायला दाविदाला 1 सेकंड लागला नसता. बायबल सांगतं की ज्यावेळेस दावीद त्याची मेंढर चारत होता, एकदा काय झालं, एकदा ना एक सिंह आला आणि त्याचं करडू घेऊन गेलं. दाविदाचं एक छोटंसं नाही का, त्याच्या कळपातलं एक छोटंसं ना पिल्लू घेऊन गेला. दावीद पळत पळत गेला आणि त्या सिंहाला त्याने फाडून टाकलं. तसंच एकदा अस्वल आलं, त्या अस्वलाचा सुद्धा सामना त्याने केला. प्रेज द लॉर्ड. सो दावीद घाबरत नव्हता. त्याच्याकडे शस्त्र असू दे नसू दे, त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये कोण आहे. प्रेज द लॉर्ड. त्या सामर्थ्याने चालणारा दावीद होता. बिकॉज ही वॉज रिस्पेक्टिंग अँड ऑनरिंग द अनॉइंटेड वन ऑफ गॉड, दॅट्स वाय ही वॉज रनिंग. त्याने म्हणून शौलाला काही अपाय केला नाही. प्रेज द लॉर्ड. आणि तो स्वतःना पळत सुटला. एक राजा म्हणून दावीद बोलू शकत होता, नाव आय एम द न्यू किंग ऑफ इस्रायल, आय एम द अपॉइंटेड वन. पण त्याने तसंही केलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या दाविदाकडे, जो स्वतःचा जीव घेऊन पळतोय, त्याच्याकडे कर्जबाजारी, तुटलेले, अपयशी झालेले, जीवनात हरलेले आणि विपन्न असलेले, स्ट्रेस मध्ये असलेले, स्वतःच्या जीवाला त्रासलेले, की नाही जगायचंच नाहीये, काय होईल काय माहित नाही, पण आता काही करण्यासारखं जीवनात राहिले नाही, असे सगळे 400 लोक दाविदाकडे आले. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल काय सांगतं, द सेकंड वर्स अँड द लास्ट पार्ट ऑफ दिस वर्स, ओके, या वचनाचा जो दुसरा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. हालेलुया. स्वतःचा जीव घेऊन पळणारा दावीद अदुल्लामाच्या गुहेत गेलाय. तिकडे तो थांबलाय. त्याच्याकडे असेच हरलेले, जीवाला कंटाळलेले, अपयशी लोक, लूजर लोक दाविदाकडे आलेत. कर्जबाजारी लोक दाविदाकडे आलेत. आणि ह्या दाविदाने काय केले, त्यांचा तो कोण झाला, ही बिकेम लीडर. या 400 तुटलेल्या, कर्जबाजारी झालेल्या, विपन्न असलेल्या, अपयशी लोकांचा, जीवाला त्रासलेल्या लोकांचा दावीद, जो स्वतः जीव घेऊन पळतोय, तो त्यांचा नायक झाला, त्यांचा लीडर झाला. प्रेज द लॉर्ड. आणि 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. 3रं वचन, तेथून दावीद मोवाबातील मिस्पा येथे जाऊन मोवाबाच्या राजास म्हणाला. आता हा तिथल्या मोवाबाईट लोकांमध्ये मोवाबातील मिस्पा येथे जातोय. अदुल्लामाच्या गुहेत असताना तिथल्या राजाला जाऊन भेटला आणि काय म्हणतोय, परमेश्वर माझं काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आई बापास येऊन तुमच्यापाशी राहू द्या. त्याने त्यास मोवाबाच्या राजासमोर आणले आणि तिथल्या गडीत दावीद राहत होता तोपर्यंत ती त्याचपाशी राहिली. हे 400 लोक दाविदाकडे आले. त्याच्या घरची, बायबल सांगतं की त्याचे भाऊ
त्याच्या बापाची सर्व घरची माणसे त्याच्याकडे आली, सगळे हरलेले, सगळे नाही का अपयशी झालेले कर्जबाजारी लोक आलेत आणि दावीद त्यांचा नायक झालाय. दावीद त्यांना ट्रेन करतोय, दावीद त्यांना शिकवतोय, दावीद त्यांच्याशी बोलतोय. जो स्वतःचा जीव घेऊन पळू पाहतोय त्याच्याकडे ही नाही का जीवाला त्रासलेली माणसं आले, त्यांना दावीद त्यांना त्या सिच्युएशन मध्ये, त्या परिस्थितीमध्ये काहीतरी शिकवू पाहतोय. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो तिकडच्या मोवाबाच्या राजाकडे गेला, बिकॉज दॅट वॉज नॉट डेव्हिड्स टेरिटरी. तो तिकडे नाही का आश्रित म्हणून होता, तिकडे एक रेफ्युजी म्हणून होता, तिकडे तो दुसऱ्यांच्या टेरिटरीमध्ये, दुसऱ्यांच्या जागेमध्ये गेला. तिकडच्या राजाला म्हणतो, माझ्या बापाची घरची माणसं हे सगळेत नाही, यांना थोडे दिवस तुमच्याकडे राहू द्या, आम्ही इथे या गुहेमध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे 400 पुरुष त्याच्याकडे जमलेत आणि तो कधीपर्यंत राहणार आहे? दावीद काय म्हणतो माहिती, परमेश्वर माझं काय करणार हे मला समजेपर्यंत मला काय करू द्या, माझ्या आई बापास येऊन तुमच्यापर्यंत राहू द्या, तुमच्यापाशी राहू द्या, मला इथे राहू द्या. आय डोंट नो. सी, दावीद स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून नाही राहिला. तो म्हणाला नाही की मी काय करू, मी असं करू का, मी तसं करू का, मी शौलाला शरण जाऊ का, मी ही जागा सोडून देऊ का, मी आत्महत्या करू का, मी सुसाईड करू का, मी जाऊन शौलाला मारू का, मी स्वतः राजा आहे, मी नाही का राजा आहे म्हणून मी राजाच्या त्या पदावर उभं राहू का आणि तिथून शौलाला हाकलून देऊ का. मी राजा झालोय, मला अभिषेक करण्यात आला, ऑफिशियली मी राजा आहे, शौल राजा नाहीये, मग मी माझ्या पदाचा वापर करू का? नो, बिलकुल नाही. दावीदाने त्याच्या शक्तीचा, त्याच्या बुद्धीचा, कशाचाच वापर केला नाही, त्याच्या पदाचा सुद्धा वापर केला नाही. तो म्हणाला, परमेश्वर माझं काय करणार आहे हे मला समजेपर्यंत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण हीच गोष्ट करत नाही. तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची, तुम्हाला जनरेशनल हे जे प्रॉब्लेम्स तुमच्या फॅमिलीमध्ये ना त्यातून बाहेर पडायचे. एक अपयशी व्यक्तीमधून, एकटेच जन्माला आले, थोडंफार सिक्युअर झालं, मी माझी मुलं बाळ हे नाही का आम्ही चांगलं जगलो, आम्ही फेथफुली चर्चला गेलो आलो आणि नाही का शेवटी मरण पावलो आणि नाही का आमेन म्हणालो. हे जर लाईफ तुम्हाला नाही पाहिजे, हे जर जीवन बदलायचे, यातून पुढे काही वेगळं करायचे, जे बायबलमध्ये वाचताय त्या गोष्टी तुमच्यामध्ये होताना पाहायचे, तुमच्या लोकांमध्ये तुम्हाला देवाचा ख्रिस्ताचा महिमा करायचा, तुम्हाला जे या भूमीमध्ये उभं राहायचं आहे आणि देवाचं राज्य घेऊन चालायचं आहे ना, देन यू हॅव टू वेट अपॉन द लॉर्ड. ही डिसाइड. दावीद म्हणाला, परमेश्वर माझं काय करणार हे मला माहित नाही, हे मला समजेपर्यंत. बायबल सेज की नाही का दावीद त्या गुहेमध्ये काय करत होता, व्हॉट वॉज द पर्पज. तो फक्त लपून राहिला नव्हता, त्याला माहित नाही मी आता कुठे पळू, मी जिथे पण पळेल ना तिकडे शत्रू माझा पाठलाग करतायत. म्हणून हा दावीद काय बोलतो माहितीये का, मी तुझ्या आत्म्यापासून कुठे पळून जाऊ. त्याला माहितीये शत्रू सगळीकडे त्याचा सामना करतायत, पण प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक त्रासामध्ये, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक नाही का लपून राहण्याच्या ठिकाणामध्ये दावीद परमेश्वराला सोबत घेऊन चालत होता. ही वॉज वेटिंग ऑन द लॉर्ड. हालेलुया. यू हॅव टू लर्न द आर्ट ऑफ वेटिंग अपॉन द लॉर्ड. माझ्या घरातले मला विरोध करतायत, मला समाजातून विरोध आहे, मी ख्रिस्ताचं नाव घेऊ शकत नाही, मला नाही का प्रार्थना करू दिली जात नाहीये, मला चर्चला जाऊ दिलं जात नाहीये, मला माझ्या ऑफिस मधून मला हॅरॅसमेंट होते, माझ्या घरातले मला अपयशी समजतात, माझ्या कामातली लोक, माझ्या चर्च मधली लोक मला समजतात की ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्तीला कोणी उल्लू बनवू शकते, ही व्यक्ती अशीच आहे, या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार. लेट मी टेल यू, द 400 पीपल जे विपन्न होते, कर्जबाजारी होते, जीवाला त्रासलेले होते, आजच्या भाषेत जे लूजर होते, जे अपयशी होते, अशी लोक दाविदाकडे गेली होते आणि दावीद अशा लोकांचा नायक झाला होता. प्रेज द लॉर्ड. सो देर विल बी अ टाइम व्हेन यू विल सी युअर सेल्फ की मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे काहीच नाही, आय डोंट हॅव रिसोर्सेस, आय डोंट हॅव मनी, आय डोंट हॅव एनी सोल्युशन, आय डोंट हॅव फॅमिली ऑल्सो. मला कुटुंबाचा सपोर्ट नाहीये, मला माझ्या परिवाराचा सपोर्ट नाहीये, मला माझ्या कामातून पण हॅरॅसमेंट होते, माझं कुठलंही काम मी हातात घेतलं तर अपयशी होतंय, माझे कर्ज दिवसेंदिवस वाढत जात आहेत, मला बाहेर निघता येत नाहीये, मी काय करू मला समजत नाही, मी जेवढी धडपड करतोय मी पडतोय. अशा लोकांसाठी सुद्धा परमेश्वराने दाविदाला ठेवलं होतं. सो यू विल ऑल्सो हॅव अ लीडर बट लर्न टू वेट अपॉन द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांनाही परमेश्वर विसरत नाही. दाविदाकडे खूप चांगले, खूप हुशार, खूप स्टेबल अशी लोक आली नव्हती, हे असे लोक आले होते जे तुमच्या माझ्यापेक्षा सुद्धा ना गेलेल्या परिस्थितीमध्ये होते. बायबल सेज जीवाला त्रासलेली लोक. हालेलुया. इफ यू स्टडी द ओरिजिनल वर्ड तुम्हाला कळेल की त्या लोकांकडे काहीच नव्हतं. दाविदाच्या घरातून असे 400 पुरुष आले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अँड ही वॉज ट्रेनिंग देम. जसं दावीद प्रत्येक परिस्थितीमध्ये ना वाईट नाही करायचे, मला शौलावर हात नाही उचलायचे, मला मारायचं नाही, मी हे का सहन करू, असं ना तो जसं स्वतःला नाही का सांभाळत होता, देवावर विश्वास ठेवून चालत होता, प्रत्येक वेळेस देवाला विचारायचा, प्रभू मी काय करू. हालेलुया. त्याने त्या 400 लोकांना तेच शिकवलं. प्रेज द लॉर्ड. तो त्यांचा नायक झाला. काय त्यांना करणार होता, त्या गुहेमध्ये तो लपवून बसलाय. गुहेमध्ये काय बिझनेस सुरू करणार होता की ह्या लोकांचे कर्ज फिटता येतील, त्यांना काही नवीन ट्रेनिंग देणार होता, हे प्रॉडक्ट सेल करा, असं करा, तसं करा, तुम्ही तुमचं नाही का कर्ज मिटवू शकता, तुमच्या जीवाला कंटाळा आलाय तर तिकडे त्यांना खायला प्यायला सुद्धा मिळत नव्हतं. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. काय नव्हतं दाविदाकडे, अंगावरच्या कपड्यानिशी तो पळत होता. प्रेज द लॉर्ड. इकडे शौल आला की इकडून निसटून जा, तिकडे आला की तिकडून निसटून जा. शौलाला खबर लागली की तो पूर्ण सैन्य घेऊन त्याच्या मागे लागायचा. आणि दावीद नाही का तसाच रात्रंदिवस जे आहे त्या कपड्यांवर पळत होता. त्याच्याकडे काहीच नव्हतं, फक्त त्याच्याकडे जे होतं ते सेनाधीश परमेश्वराचं नाव आणि त्या परमेश्वरावर असलेला विश्वास. हालेलुया. या विश्वासाच्या बळावर ह्या सर्वात ना वाईट परिस्थितीत सुद्धा दावीद 400 लोकांचा लीडर बनतोय. आणि ते पण 400 लोक असे जे गये गुजरे आहेत, ज्यांच्याकडे काही चांगलं नाही. ते दाविदाला काही देऊ शकत नाही, दावीद त्यांना काही देऊ शकत नाही. मटेरियल थिंग्स नाहीयेत त्यांच्याकडे, काही नाहीये. पेत्र म्हणाला सोने रुपये माझ्याकडे नाही, जे आहे ते देतो. डेव्हिड वॉज इन दॅट पोझिशन, ही हॅड नथिंग. मी नावाला राजा आहे, माझ्याकडे अजून राज्य आलं नाहीये, मी राजा म्हणून त्या सिंहासनावर बसलो नाही. आय कॅन नॉट गिव्ह यू एनिथिंग. दुसरं कोणी असताना म्हणाला असता रे मीच माझा जीव घेऊन पळतोय, तुम्ही सगळेजण इथे आले, आता मी काय करू, तुम्ही एवढी गर्दी केली, आता मी कुठे लपलो हे शौलाला लगेच समजेल. प्रेज द लॉर्ड. बट he was man with different attitude. हालेलुया. दाविदाने काय केलं माहिती, दाविदाने त्या लोकांना ट्रेन केलं, दाविदाने त्या लोकांना शिकवलं. हालेलुया. दावीद त्यांचा नायक झाला. तोपर्यंत तो तिथे राहिला त्या लोकांसोबत, जोपर्यंत परमेश्वर काय करणार आहे हे त्याला उत्तर मिळालं नाही. सो बाहेरून कुठून हल्ला होतोय, कसा हल्ला होतोय, मी काय करू, ही वॉज नॉट युझिंग हिज माइंड. स्वतःच्या बुद्धीने तो चालत नव्हता. लॉर्ड यू टेल मी, तू माझं काय करणार आहेस. यू हॅव टू आस्क दिस क्वेश्चन. लॉर्ड तू माझ्याबद्दल काय ठरवलंय, पिता तू माझ्याबद्दल काय ठरवलंय, माझं काय माझ्या संसाराबद्दल तू काय ठरवलंय, माझ्या जॉब बद्दल, बिझनेस बद्दल तू काय ठरवलंय, माझ्या मिनिस्ट्री बद्दल प्रभू तू काय ठरवलंय, माझं तू काय करणार आहे प्रभू. आणि जोपर्यंत ते उत्तर मिळत नाही ना, यू गो अँड हाईड युअर सेल्फ इन द केव ऑफ अदुल्लाम. हालेलुया. इट इज अ सीझन व्हेन यू आर हायडिंग देअर. तो एक ऋतू आहे, तो एक काळ आहे, ज्यावेळेस तुम्ही नाही का जाता तुटलेल्या अवस्थेमध्ये एक जायंट म्हणून, देवाचा नाही का एक सेनापती म्हणून तुम्ही बाहेर पडता. प्रेज द लॉर्ड. सो यू हॅव टू लर्न की आता माझ्याकडे काहीच नाहीये, मला ना सपोर्ट करणारा कोणी आहे, माझ्याकडे फायनान्स नाही, माझ्याकडे खायला प्यायला काही नाही, मी कोणाचं दार ठोकू शकत नाही, कोणाकडे हात पसरू शकत नाही, मला मदत करणारा कोणी नाही. बट आय हॅव द जेहोवा गॉड. माझ्याकडे यहोवा परमेश्वर आहे. जोपर्यंत परमेश्वर म्हणत नाही की आता पुढे काय करायचं, मी देवाकडे राहणार, मी देवाच्या सानिध्यात राहणार, मी त्या ठिकाणी स्वतःला लपवून ठेवणार, मी नाही कोणाला भेटणार, मी स्वतःला लपवून ठेवणार. आय विल सीक हिज फेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतात दावीद तिथल्या गडीत राहत होता तोपर्यंत ही लोक, ही 400 लोक त्याच्या सोबत राहिली. व्हॉट अबाउट दिस. हालेलुया. दाविदाकडे होतं, त्यांच्याकडे होतं, लपून राहिले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ह्या सगळ्यांचं नाही का एक वेगळं मिशन होतं, या सगळ्यांची ना गरज वेगळी होती, भूक वेगळी होती, तहान वेगळी होती, जीवाला कंटाळलेले होते. हालेलुया. पण ही लोक जेव्हा बाहेर आली तेव्हा सामान्य नव्हती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो मी ना आजचं जे पोस्टर ऍक्च्युली गॉड गेव मी द प्लॅन फॉर 3 days, बट द मोमेंट आय स्टार्टेड स्टडिंग, ओके, प्रत्येक दिवसासाठी एक वेगळा वर्ड, एक वेगळं रेव्हलेशन दिले मला देवाने 3 दिवसासाठी. पण जसं मी याचं स्टडी करत गेले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, मला कळले की हे 3 दिवस एवढ्यामध्ये नाही का ह्या गोष्टी होणार नाही. सो 3 days आय एम गोइंग टू कंटिन्यू द सीझन ऑफ केव ऑफ दुल्लाम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. It represents a location where God transforms ordinary and broken people into strong leaders and warriors. So ही जी गुहा आहे, ही जी जागा आहे जिथे दावीद लपलाय, जे 400 हरलेली जीवाला कंटाळलेली लोक आली ना, ही जागा अशी आहे जिथे देवावर वाट पाहणाऱ्या लोकांना परमेश्वर रूपांतरित करतो. कशामध्ये? एक सामान्य तुटलेली, हरलेली, निष्क्रिय, निकामी लोक जी कोणाच्या कामाची नाहीत, अशा लोकांना परमेश्वर एक स्ट्रॉंग लीडर म्हणून, एक नाही का बलवान नेता, पुढारी म्हणून आणि नाही का एक योद्धा म्हणून बनवतो. ही ती जागा आहे. प्रेज द लॉर्ड. तिकडे दावीद ह्या लोकांना ट्रेन करतोय की कसं देवाला धरून राहायचं, कसं ना परिस्थितीला दोष द्यायचा नाही, कसं यातून बाहेर पडायचं, कसं परमेश्वराची आशा धरून राहायची. वॉज टीचिंग देम. हालेलुया. हे 400 लोक त्यानंतर जे बाहेर पडले ते साधारण लोक नव्हते. दे बिकम जायंट्स. हालेलुया. जीवाला कंटाळून नाही का तिकडे लपून राहणारी लोक नाही का महारथींप्रमाणे वागली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अदुल्लाम. काय आहे ही गुहा, काय आहे हा प्रांत आणि काय घडतंय तिकडे आतमध्ये दावीद आणि त्या 400 लोकांचं. दे आर वेटिंग ऑन द लॉर्ड. यहोवा परमेश्वराची वाट पाहत आहेत. परमेश्वर काय करणार आहे तोपर्यंत ना अन्न पाण्याला शिवलं नाही, तोपर्यंत ते लोक नाही का तिकडे लपून राहिलेत, तिकडे म्हणाले आम्ही इथे राहणार. हालेलुया.
कुठपर्यंत? 10 दिवस, 5 दिवस, 20 दिवस, 2 महिने, 40 दिवस? नो. अनलेस अँड अंटिल गॉड शोज मी. जोपर्यंत परमेश्वर मला उत्तर देत नाही की प्रभू तू माझ्याबद्दल काय करणार आहे, माझ्याविषयी परमेश्वराने काय ठरवले, हे समजेपर्यंत दावीद त्या गढीमध्ये, त्या गुहेमध्ये राहिला. बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. सो इट इज अ प्लेस ऑफ अ प्रिपरेशन ऑफ अ कॅरेक्टर. ही ती जागा आहे जिथे तुमचा ना एक चांगला स्वभाव घडवण्यात येतो, तुमच्यामध्ये कॅरेक्टर, तुमच्यामध्ये शील, तुमच्यामध्ये नाही का तो कॅरेक्टर डेव्हलप केला जातो. प्रेज लॉर्ड. तुम्ही समजताय मी काय करू शकते, मी अडाणी आहे, मी कमजोर आहे, माझं शरीर साथ देत नाही, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, माझ्या घरातल्यांचा नाही का असा प्रॉब्लेम आहे, माझ्या जॉबचा हा प्रॉब्लेम आहे, मला लोकांनी टाकून दिले, माझ्या चर्च मधली लोक माझ्यावर हसतात, मी कुठे प्रार्थनेसाठी गेले तर लोक मला नाही का कन्सिडर पण करत नाही, लोक मी आहे नाही, मी जगतोय का मरतोय याचा कोणाला फरक पण पडत नाही. असे हारलेले, तुटलेले, अपयशी झालेले लोकांचे कॅरेक्टर डेव्हलप केलं जातं, त्यांचा नाही का एक स्वभाव बाहेर काढला जातो, त्यांचं नाही का एक रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. ती जागा आहे जिथे दावीद त्यांना शिकवतोय कसं नाही वाट पाहून, कसं या ठिकाणामध्ये राहून आपण बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला तुमची डेस्टिनी चेंज करायची, दिस इज नॉट, जे तुम्ही जगताय ती तुमची नियती नाहीये, देवाने लिहिलेली ती तुमची डेस्टिनी नाहीये. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, देर आर टू ग्रुप्स. हालेलुया. येशू ख्रिस्त नेहमी शिष्याला शिकवत होता काय करायचं काय नाही, पण ज्यावेळेस गर्दी यायची ना, येशूने मिराकल्स केले. एक वेळ आली ज्यावेळेस 5,000 ना फक्त पुरुष जमलेत आणि त्यांच्याकडे खायला प्यायला काय नाही. येशू म्हणतो अरे हे लोकांना नाही का काहीच खायला प्यायला नाही, काय करायचं? 5 भाकरी 2 मासे 15-20 हजारांमध्ये पुरले आणि त्याच्यानंतर 12 टोपल्या उरलं. हालेलुया. पण तरी सुद्धा येशू त्यामध्ये हॅपी नव्हता. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगताय झाल्या झाल्या येशू नाही का पुन्हा डोंगरावर प्रार्थना करायला गेला. वाय ही वॉज नॉट हॅपी? कारण इमिडिएटली दुसऱ्या दिवशी सुद्धा येशूचा शोध करत ही लोक आली. हालेलुया. ज्यावेळेस येशूचा शोध करत ही लोक आली, प्रभू येशूला शिष्य म्हणाले लोक आलेत. येशू काय म्हणाला? ते माझा शोध करत नाही आले, ते तृप्त झालेत ना खाऊन म्हणून अन्नाच्या शोधात आले, ते खाऊन तृप्त झालेत म्हणून आलेत. सो वेन द पीपल stay or people they stand in the place of receiving की प्रभू आम्हाला हे मिळू दे, प्रभू आम्हाला हे दे, प्रभू आम्हाला दे, दे डोंट लर्न. काही लोक आहेत जे नाही का फुकटचं भाकरी मिळेल म्हणून थांबतात, काही लोक आहेत जे भाकरी मल्टिप्लाय कशी होईल म्हणून नाही का येशूला विचारायला जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की कसं काय हे झालं, हे कसं पॉसिबल आहे? लॉर्ड टीच अस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अँड व्हेन यू लर्न हाऊ टू मल्टिप्लाय, ज्यावेळेस तुम्ही नाही का कसं हे नाही का मल्टिप्लाय करायचं, बहुगुणित करायचं शिकताना, तुम्ही हजारो आणि लाखोंसाठी नाही का तुम्ही परमेश्वराचं नाही का ते उपस्थिती घेऊन उभे राहणारे व्यक्ती बनता. हे लोक आहेत ना ज्यांनी फक्त खाऊन पोट भरलं आणि ते पुन्हा मागायला आले, ते शिकले नाही, त्यांनी तयारी केली ना. येशू आहे ना, काय घरातून डबा घेऊन जायची काय गरज आहे? नो. पहिल्या दिवसाचा अनुभव होता तरी सुद्धा पुन्हा तीच गोष्ट घडली पुन्हा एकदा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो जे नाही का, जे फक्त नाही का कोणीतरी प्रार्थना करा हे घडेल, कोणीतरी असं करा ते घडेल, फक्त जी वाट पाहत बसतात ना की बस पास्टरने प्रार्थना करावी म्हणजे नाही का जे ज्यांना वाटतं की मिळालं, फुकट मिळालं पाहिजे, ते लोक फक्त नाही का एवढ्या छोट्याशा लेवल पर्यंत चालतात, कारण ते संपलं की पुन्हा मागायचं एवढंच त्यांना माहित असतं. पण एक उंच अशी एक हायर रेल्म, एक उच्च जागा आहे जिथे तुम्ही शिकता की लॉर्ड तू हे कसं केलं, आम्हाला पण शिकव. आम्हाला का तो दुरात्मा काढता आला नाही प्रभू? आणि प्रभू म्हणाला उपास प्रार्थनेशिवाय असली जात जात नाही. हालेलुया. बाकीचे होते, तो बाप होता, प्रभू येशू तुमच्याने जो होत असेल ना तर माझ्या मुलाला बरं करा. तुमच्या शिष्यांकडे नेलं, त्यांना जमलं नाही. हालेलुया. आणि नंतर शिष्य आले की आम्हाला का काढता आला नाही? यू शुड बी इन दॅट क्राऊड की मला ही गोष्ट का जमली नाही, मी प्रार्थना केला आणि उत्तर का मिळालं नाही, मला का मिळवता आलं? अँड दॅट इज अ प्लेस वेअर यू स्टडी, वेअर द कॅरेक्टर इज डेव्हलप, जिथे तुमचा बदल घडवण्यात येतो. दॅट इज अ प्लेस ऑफ केव्ह ऑफ अदुल्लाम. हालेलुया. दॅट इज अ सीझन ऑफ मेकिंग द जायंट्स फॉर द लॉर्ड. परमेश्वराच्या राज्यासाठी नाही का मोठमोठे महान जायंट घडवण्याचा नाही का जी जागा आहे ना ती ही जागा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ती गुहा आहे ना, जर एक एक शारीरिक दृष्ट्या पाहायला गेलं तर दाविदासाठी लपण्याचं ठिकाण होती ती गुहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्मिक रीतीने जरी पाहिलं ना तरी सुद्धा ना तो परमेश्वराची वाट पाहत होता त्या गुहेमध्ये, परमेश्वरापासून ना मिळवायचा प्रयत्न कर. सो ही वॉज हायडिंग हिमसेल्फ. तो स्वतःला लपवत होता, घाबरलाय म्हणून नाही, मला परमेश्वराकडून नाही का मार्गदर्शन पाहिजे. की परमेश्वर तू काय ठरवलंय, यहोवा परमेश्वर तू काय ठरवलंय
ठरवलंय, मी काय करावं, मी राईटला जाऊ का लेफ्टला जाऊ, माझं वाईट होणार आहे का माझं काही चांगलं होणार आहे, मी राजा बनणार आहे की नाही, का मी शौलाच्या हाती मरणार आहे. लॉर्ड यू टेल मी व्हॉट इज नेक्स्ट फॉर मी, माझं पुढचं मूव्ह काय असली पाहिजे. सो ही वॉज वेटिंग देअर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ती अशी जागा होती जिथे शौल त्याच्या हाती लागला नाही. अँड गॉड वॉज प्रोटेक्टिंग डेव्हिड. आणि या ठिकाणी नाही का राजा दावीदकडे परमेश्वराने असेच लोक पाठवलेत जे जीवाला कंटाळले, जे आयुष्यात हरलेले अपयशी लोक त्याच्याकडे आली. हु गायडेड देम? इट वॉज गॉड. आणि ते दाविदाकडे शोधत शोधत आले. त्यांनी नाही का शौलाकडे जायला पाहिजे होतं ना, शौल आम्ही शरण येतो तुम्हाला, आम्हाला माफ कर, असं तसे आमच्याकडे नाही का आता काही राहिलं नाही, आम्हाला वाचव. नो, दे वेंट टू द डेव्हिड. दाविदाच्या घरची माणसं त्याच्याकडे गेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस या गुहेमध्ये जगापासून दूर एकटेपणामध्ये एकांतपणामध्ये ते गेले ना, सगळा सामाजिक जी ओढ आहे, परिवाराची जी ओढ आहे, लोकांची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ती सगळी निघून गेली. दे वर डिस्कनेक्टेड. आतमध्ये गुहेत असलेली फक्त लोक एकमेकांशी कनेक्टेड होते. आणि दावीद, हालेलुया, दावीद जे सांगणार ते तिकडे करत होते. ही वॉज द लीडर, ही वॉज द कमांडर. ओके. आणि तो त्यांना मार्गदर्शन करत होता त्या गुहेमध्ये. आणि फक्त दावीद बोलत होता आणि ते लोक तसं करत होते. ना कोणाचं नाही का घरातले लोक आता बोलवायला आले होते, ना कोणाला आता नाही का मला उद्या कामाला जायचं, अरे माझी शेतीचं काम राहिलंय, मला हे करायचंय. नो, they were disconnected from the society and their relatives. Hallelujah. आणि काय केलं त्यांनी? they were building up deep intimacy and prayer life with God. दावीद म्हणाला, परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आई बापास इथे राहू द्या, मी इथे परमेश्वर माझं काय करणार हे समजेपर्यंत इथे राहणार आहे. सो दावीद त्या लोकांना ते सांगत होता. नाही माहिती ना तुम्हाला, हरलेले ना, कर्जबाजारी आहे ना, विपन्न झालेले ना, तुम्ही जीवाला कंटाळले आहेत ना, लेट अस सीक द फेस ऑफ द लॉर्ड. आपण देवाचा नाही का मुखाचा शोध करूया. देव काय करणार आहे? तुम्हाला वाटतं तुम्ही कर्जबाजारी आहे, देवाकडे काय सोल्युशन आहे आपण बघूया. तुम्ही जीवाला कंटाळले, देवाला विचारूया की तुम्ही यामध्येच मरणार का, देव तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे. सो दाविदाने त्यांना ना देवासोबत इंटिमसी, देवासोबत नाही का एकांतपणामध्ये कसं वाढायचं, देवासोबत नाही का ते एक हायएस्ट लेवलची प्रार्थनेद्वारे अवलंबून राहणं, स्वतःच्या जीवाला नाही का सांगणं की देवावर विश्वास ठेव, देवाबद्दल वाईट विचार करू नको. ही वॉज टीचिंग देम. जीवाला कंटाळले लोक किती वाईट बोलत असतील देवाबद्दल विचार करा. दावीद त्यांना शिकवत होता, देवाला दोष देऊ नका, देवाकडे सोल्युशन आहे, यहोवा परमेश्वर यातून बाहेर काढेल, त्याच्या नावावर विश्वास ठेवा. ही परिस्थिती दाखवते की आता सगळं संपलं, पण जोपर्यंत परमेश्वर म्हणत नाही संपलं, तोपर्यंत कुठली गोष्ट संपत नाही. एंड कम्स फ्रॉम द लॉर्ड, बिकॉज ही इज दी अल्फा आणि ओमेगा. तो सुरुवात आहे, तो शेवट आहे, तो आधी आहे, अंत आहे. तुमची परिस्थिती तुमचा शेवट ठरवत नाही, तुमचं कर्ज तुमचं शेवट ठरवत नाही, तुमचे आजार तुमचा शेवट ठरवत नाही, तुमचं फेल्युअर तुमचं शेवट ठरवत आहे. देयर इज द वन who is called the alpha and omega. असा एक परमेश्वर आपल्या सोबत आहे, जो सुरुवात आहे, जो शेवट आहे, तोच आपला शेवट ठरवणार. सो डेव्हिड वॉज टीचिंग देम की नका एवढ्या जीवाला कंटाळून काही करू नका, जो आधी आणि अंत आहे त्याच्याकडे आपण पाहूया, तो काय म्हणतोय. त्याने त्या लोकांना शिकवलं, हालेलुया, की कसं देवावर अवलंबून राहायचं. नेहमी तुम्ही येणार, माझ्या संसारात हा प्रॉब्लेम, माझ्या घरात हा प्रॉब्लेम. येस, दॅट प्रॉब्लेम इज व्हेरी बिग, बिकॉज द जायंट इज रनिंग बिहाइंड यू. कारण त्या सिच्युएशन मधले पती पत्नीच्या रिलेशनशिप मध्ये, मुलांच्या जीवनामध्ये, आजारपणाद्वारे, कर्जाद्वारे आणि मेंटल प्रॉब्लेमद्वारे, हॅरॅसमेंटद्वारे, ओके, किंवा फॅमिलीतून येणाऱ्या हल्ल्यांद्वारे, अटॅक्सद्वारे काम करणारे दुरात्मे आहे जे तुमच्या मागे लागलेत. कसा त्यांचा सामना करू परमेश्वर? प्रभू तू मला त्यांच्या वर ठेवलंयस, पण मी का त्यांच्या पायाखाली तुडवली जाते? मला सांग प्रभू, मी इथून बाहेर कसं पडू? सो यू हॅव टू गो. बायबल सांगतं, येशू म्हणाला, ज्यावेळेस तुम्ही उपवास करता तर तुम्ही काय करा, जे परुषी लोक नाही का चव्हाट्यावर उभं राहून मोठ्याने प्रार्थना करतात तसं नाही. गो इन टू द रूम. तुमच्या घरात जा, त्या रूम मध्ये स्वतःला बंद करा आणि स्वर्गीय जो आपला पिता आहे, गुप्तदर्शी पिता आहे, त्याची नाही का प्रार्थना करा. कोणाला माहित नाही तुम्ही आज रात्री काय प्रार्थना केली, किती तास गुडघे टेकले, किती अश्रू देवासमोर गायलेत, कोणाला दाखवायची गरज नाही. ओ मी 3 दिवस उपास प्रार्थना केले, ओ मी 4 दिवस उपास प्रार्थना केले, आणि सगळीकडे जाहिरात करायची. नॉट नीडेड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सी आजपासून 3 दिवस माझाही उपवास आहे, बट बिफोर दॅट ऑल्सो, ओके, संडे नाही,
वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आय वॉज इन फास्टिंग अँड प्रेयर. हालेलुया. मी जेव्हा ठरवलं की हे पाहिजे करणार आहे आपण, तर मी त्याच्या 3 दिवस आधीच ना उपास प्रार्थना केली होती. माझं चालू होतं. ओके, सो 6 to 6 होतं, बट नाव 3 days आय एम कंटिन्युअसली डुईंग. ओके, सो मी तेव्हा पण उपास प्रार्थनेत होते की मला परमेश्वर, मला मार्गदर्शन पाहिजे. मी असंच नाही करू शकत. येस, आय डिक्लेअर की आम्ही फास्टिंग अँड प्रेयर करणार आहे, बट व्हॉट यू हॅव फॉर अस. हे तुटलेली लोक आहेत, हे विखुरलेली लोक आहेत, ह्यांच्याकडे मार्गदर्शक नाहीये, ह्यांच्याकडे आता काहीच नाहीये. किती दिवस आम्ही येस गॉड विल डू, गॉड विल डू, परमेश्वर चांगला आहे, नाही का, खचू नका. किती दिवस मी फक्त हे एम्प्टी वर्ड्स बोलणार आहे. इफ माय वर्ड्स आर एम्प्टी, आय एम टेलिंग यू, तुम्हाला फायदा नाही, मलाही फायदा नाही. बट इफ माय वर्ड्स आर कॅरिंग द प्रेझेन्स ऑफ गॉड, जर माझे शब्द देवाचं सामर्थ्य कॅरी करतायत ना, तुमचं जीवन नक्कीच बदलेल. प्रेज लॉर्ड. दॅट प्रेझेन्स कम्स फ्रॉम द लॉर्ड हिमसेल्फ. इट इज नॉट मी, इट इज क्राइस्ट इन मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो नाही का, आता भाकरी संपली आहे, खायला प्यायला काय नाही, येशू नाही का मिराकल करेल, त्या गर्दीतला भाग बनू नका. कारण मागणारे मागतच राहतात, परंतु जे नाही का देवाची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतात, त्यांचे आत्मिक पंख डेव्हलप होतात, त्यांच्या जुन्या गोष्टी निघून जातात, ते जीवनामध्ये नाही का राज्य करायला शिकतात. जर राज्य करायचंय तर काही गोष्टी शिकायला लागणार. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही आज जगत आहात, जे तुम्ही आज पाहत आहात, ते देवाने ठरवलेलं नाहीये तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने या युगाच्या निर्मितीपूर्वी, पृथ्वी घडवण्यापूर्वी तुम्हाला जन्म दिलाय. तुम्ही देवाच्या गर्भाशयामध्ये होता, देवाच्या योजनेमध्ये होता. तिथून त्याने या अपॉइंटेड टाइम आणि सीझन मध्ये, या ठरवलेल्या वेळेमध्ये तुम्हाला पाठवले की जेणेकरून शत्रूने तुमच्यावर वर्चस्व करावं आणि तुम्ही एक अपयशी जीवन जगावं म्हणून नाही. जर तुम्ही कोण आहात हे नाही का पुन्हा त्या ओरिजिनल पिक्चर कडे, त्या पुन्हा इमेज कडे रिस्टोर व्हायचं असेल, पुन्हा ना त्या अधिकारात चालायचं असेल ना, हाईड युअर सेल्फ विथ द डेव्हिड. हालेलुया. त्याच्या सोबत ना किती वाईट होऊ दे तरी सुद्धा देवाची स्तुती करायला शिका. ही टॉट देम टू प्रेज गॉड इन दिस सिच्युएशन. या स्थितीमध्ये देवावर आशा ठेवून देवाचा महिमा करायला त्याने शिकवलं, स्तुती करायला शिकवलं. हे 400 लोक ना अपयशी, हरलेली, जीवाला त्रासलेली लोक, दे बिकेम द जायंट मेन अँड दे बिकेम द जनरल फॉर द डेव्हिड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो देर इज समथिंग इन यू जे आजपर्यंत तुम्ही ओळखलं नाही, तुम्हाला कळलंच नाही तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता. सो नेहमी मागणारे बनू नका, आता नाही का देणारे बना. हालेलुया. लोकांसाठी नाही का सोल्युशन बना. लॉर्डने ज्यावेळेस तुम्हाला जन्म दिला, ज्यावेळेस ज्या वर्षी तुमचा जन्म झाला, या पृथ्वीवर तुम्ही आला, तुमचा जन्म खूप आधी झालाय. वन डे आय विल टीच. ओके, आज माझ्याकडे वेळ, मी ही गोष्ट नाही शिकवणार. ज्या दिवशी तुम्ही जन्म घेतला त्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर जन्माला नाहीत. यू वर क्रिएटेड बिफोर द टाइम बिगॅन. वेळेच्या निर्मिती, वेळ काळ घडण्यापूर्वी तुमची निर्मिती करण्यात आली. तुम्ही ज्या दिवशी या पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा तुम्ही घडवण्यात आले. यू वर फॉर्म्ड. बायबल सेज, यिर्मयाला परमेश्वर म्हणाला, इर्मया 1:5 की तुझ्या मातेच्या उदरात घडण्यापूर्वी, बिफोर यू वर फॉर्म्ड इन युअर मदर्स वूम आय न्यू यू. म्हणजे तेव्हा तो फक्त घडवण्यात आला, तिकडे फॉर्म करण्यात आला. त्याचा जन्म त्याच्या आधी कधीतरी झालेला आहे. ही वॉज इन द वूम. तो परमेश्वराच्या गर्भाशयात होता, त्याच्या योजनेत होता, त्याचा जन्म आधी झालाय. फक्त या पृथ्वीवर ना या काळामध्ये, त्या दिवशी तो घडवण्यात आला त्याच्या आईच्या गर्भाशयामध्ये. सो घडवणं आणि निर्माण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी खूप डिटेलमध्ये ह्या गोष्टी शिकवेल, पण आता नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतला ना त्या दिवशी तुम्हाला परमेश्वराने इथे घडवलं. कशासाठी घडवलं? सनातन कालापासून त्याने योजना केली आहे की हिच्या मॅरेज मध्ये प्रॉब्लेम होणार, हे लोकांचा डिवोर्स होणार, हिला मूलबाळ होणार नाही, हे व्यक्ती कर्जामध्ये चालणार, ह्या व्यक्ती व्यसनामध्ये मरण पावणार, हा व्यक्ती नाही का परमेश्वराला सोडून जगातल्या गोष्टींमध्ये जाणार. ह्या गोष्टीसाठी घडवलंय? नो, तुम्हाला अजून समजलं नाहीये देवाने कशासाठी घडवलंय. सो जोपर्यंत परमेश्वर माझं काय करणार हे मला माहित नाही ना, आय विल हाईड माय सेल्फ. हालेलुया. मी तोपर्यंत त्या गुहेमध्ये राहणार. प्रभू, येस, माझ्या जीवनात हा आजार आहे, ही परिस्थिती आहे, माझं एज्युकेशन मी करू शकले नाही, मी जेवढं नाही का बिझनेस मध्ये उभं राहायचा प्रयत्न करते तितकं खाली पडते, माझा बिझनेस अपयशी झालाय, माझे मी नाही का किती नोकरी करून कर्ज जरी फेडले, एक ना एक दुसरं कर्ज उभं राहते, मी बाहेर येत नाही, माझी हातची कमाई राहत नाही, मला व्यसन नाही, मला काहीच नाही, पण तरी सुद्धा मी कमवलेला पैसा असा निघून जातो आणि माझ्या जीवनात मी वर येत नाही, मी बाहेर येत नाहीये आणि मी एक साधारण व्यक्तीपेक्षा पण खालच्या दर्जाचं जीवन जगते. प्रभू, माझ्यासाठी तुझी काय योजना आहे? जर तुम्हाला नाही का तुमचं ओरिजिनल पिक्चर, ओरिजिनल प्लॅन तुम्हाला माहित करून घ्यायचा असेल ना, हाईड युअर सेल्फ. आय एम टेलिंग यू, स्वतःला वेगळं करा आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये त्याच्या चरणी लागा. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. यू हॅव टू सेपरेट युअर सेल्फ. तुटलेली लोक, हरलेली लोक, अपयशी लोक, कित्येक लोक असं म्हणतात आमच्या चर्चमध्येच हा प्रॉब्लेम आहे, आमचा पास्टरच आहे, आमचे लीडरच आहे, आम्ही काय जाणार. लेट इट बी. इफ दॅट लीडर इज अनॉइंटेड, दॅट पर्सन इज अनॉइंटेड, ती व्यक्ती अभिषिक्त आहे ना, त्याच व्यक्तीद्वारे परमेश्वर काम करणार. मी ही गोष्ट का बोलते, कित्येक वेळा तुम्ही नाही का अशा प्रकारे त्या तुमच्या चर्च मधल्या पास्टरचा, लीडरचा किंवा तिथल्या पुढाऱ्याचा तुम्ही अपमान करता, जे देव त्यांच्याद्वारे तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला मिळते. डेव्हिड वॉज रनिंग फॉर हिज ओन लाईफ. तो स्वतःच्या जीवासाठी पळत होता. परमेश्वराने अशी 400 लोक त्याच्याकडे पाठवली. ही ट्रेन देम. बायबल सेज तो त्यांचा नायक झाला. ही बिकेम द लीडर. हालेलुया. असल्या लोकांचा, आणि त्या लोकांना त्याने ट्रेन केलं त्या वाईट परिस्थितीमध्ये, त्या घाणेरड्या स्थितीमध्ये, तिथे जिथे ना काहीच नाहीये त्यांच्याकडे. प्रेज द लॉर्ड. सो जागा काय आहे, लोक काय आहे, लीडर काय, ह्याने फरक पडत नाही. कोणाच्या नावामध्ये तुम्ही वाट पाहताय, कोणावर तुम्ही विश्वास ठेवलाय, कोणाला तुम्ही हाक मारताय ना, दॅट इज इम्पॉर्टंट. हालेलुया. सो जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की लॉर्ड व्हॉट, खूप झालं, मी प्रार्थना करते, मी विश्वास ठेवते, मी वचनाची घोषणा करते, मग का गोष्टी घडत नाहीत? कारण तुम्ही फक्त नाही का काहीतरी होईल म्हणून पाहता. यू आर नॉट अग्रेसिव्ह. तुम्ही नाही का मला हे मिळवायचंच आहे, माझंच आहे म्हणून उभं राहत नाही. हालेलुया. तुमचा एखादा सोन्याचा दागिना जो कोणी घेऊन गेला आणि परत नाही केलं ना, तुम्ही भांडाल, त्या व्यक्तीचा जीव घ्यायला सुद्धा उठाल. तुम्ही जाऊ दे, ती व्यक्ती देत नाही, मी 10 वेळा मागितलं काय. यू विल नॉट सिट क्वाइट. तुम्ही भांडाल, तुम्ही शब्द बोलाल, तुम्ही नाही का 4 गोष्टी काढाल, तुम्ही नाही का सारखं सारखं जाऊन त्रास द्याल. वेन इट कम्स टू युअर डेस्टिनी, ज्यावेळेस तुमच्या स्वतःच्या नियतीबद्दल, जीवनाबद्दल, तुमच्या संसाराबद्दल, तुमच्या स्वतःच्या शरीराबद्दल विषय येतो, त्यावेळेस तुम्ही का जाऊ दे, आज नाही झालं, परत उद्या जाईल. वाय यू नो कम्फर्ट युअर सेल्फ. स्वतःला का असं नाही का सहज तुम्ही घेता आणि स्वतःला त्या रिलॅक्स मोड मध्ये घेऊन जाता. यू कॅन नॉट. जे तुम्ही जीवन जगताय ते तुमची डेस्टिनी नाहीये. तुम्ही असं कर्जातच राहावं, तुमच्या मुलांनी असं नाही का ऍव्हरेज लाईफच जगावं, तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेमच असावे, तुम्ही फक्त येशूचं नाव घेत नाही का शेवटपर्यंत नाही का फक्त स्वर्गात पोचायचं ही आशा धरून राहावं. नाही. यू हॅव अ प्लॅन. ओके. इकडे काहीतरी योजना आहे, काहीतरी करायचं आहे. यू हॅव टू राईज अप टू युअर कॉलिंग. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो आय विल एनकरेज यू ऑल. मी तुमच्या सगळ्यांना प्रोत्साहित करेल, जर जमतंय, नॉट जर. ओके. हालेलुया. यू हॅव टू स्पेंड टाइम. आपली मीटिंग इथे संपेल. ओके. आय कॅन नॉट एक्सटेंड मोर. पण तुम्हाला ना वेळ घालवायचा आहे. आज रात्री नाही का डोळ्यांना झोप येऊ देऊ नका. मी तुम्हाला सांगू, लोक उपवास करतील, लोक हालेलुया निर्जळा उपवास करतील, म्हणजे पाणी सुद्धा पिणार नाही, 2 दिवस 3 दिवस उपवास करतील. किती लोक नाही का झोप सॅक्रिफाईस करतील, मला सांगा. द डिफिकल्ट थिंग, सगळ्यात कठीण गोष्ट काय माहिती बघा, 2 दिवस 3 दिवस मी झोपणारच नाही, मी प्रार्थना करेल, नाही होत. हालेलुया. यू कॅन नॉट कंट्रोल स्लीप. थोडा वेळ तरी तुम्ही झोपणारच. बट इफ यू आर सॅक्रिफायसिंग युअर स्लीप, रोज जर 7 तास झोपताय, 5 तास झोपतायत ना, 3 तास झोपा, 4 तास झोपा, 1 तास देवाला द्या. आय एम टेलिंग यू, इट विल बर्थ समथिंग. काहीतरी नाही का गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जन्मास येतील. उपवास करायला, हा मी उपवास ठेवले, मी उपवास केला, मी उपवास केला, मी काहीच खाल्लं नाही, मी पाणी पण पिलं नाही. लर्न टू सॅक्रिफाईस युअर स्लीप. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चॅम्पियन्स आर मेड. नाही का, ज्याला चॅम्पियन म्हणतो किंवा विजेता, हे लोक केव्हा बनतात माहिती, ज्यावेळेस त्यांच्या झोपेवर ते विजय मिळवतात, त्यांच्या झोपेच्या वेळेत सुद्धा ज्यावेळेस ते नाही का काम करतात, गोल ओरिएंटेड. हालेलुया. सो तुमच्या जीवनाचं ध्येय काय, हे असंच जगायचं? तुमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा की नाही, मी ह्या परिस्थितीत राहणार नाही, मला बाहेर पडायचंय. येस, मी सर्व काही करू शकते त्या येशू ख्रिस्ताद्वारे जो मला सामर्थ्य देतो. सो व्हॉट इज द प्लेस? हालेलुया. दिस इज द सीझन जिथे तुम्ही तुमच्या जीवनावर असलेल्या श्रापातून नाही का, त्या बंधनातून, त्या सर्व जे प्रांताधिकारी अंधकाराच्या राज्यातून तुम्हाला अडवत आहेत, त्यांच्या वरचढ होण्यासाठी तुम्ही तयार होणार आहेत. हालेलुया. यू हॅव टू प्रिपेअर. इट्स युअर ट्रेनिंग सेशन. थँक यू जीसस.